श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण एका अशा ठिकाणी जात आहोत की त्या ठिकाणचा नजारा बघून तुम्ही एकदम खुश व्हाल की मी कर्नाटक या ठिकाणी हा निसर्गरम्य समुद्र आणि किनारपट्टीचा लाभलेला एक भाग पाहण्यासाठी तुम्हाला दाखवत आहे. गोकर्णपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती हा बीच आहे. सुंदर आणि स्वच्छ एक वेळ फॅमिलीसह, कुटुंबासह, मित्रमैत्रिणींसह येऊ शकता. या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर या ठिकाणचा मोह आवरणार पण नहीं तुम्हां. एक बार यहाँ आना ही मांगता है. यही देखिए ज्वेलरी किस प्रकार की बनती है. सब समुद्र के खजीना है. ये बहुत सुंदर ही सुंदर है. त्यामुळे या ठिकाणी ज्वेलरी घेण्यासाठी तुम्हांनी भुरळी होणारच. या व्यक्तींचं पोट दिवसभर चालतं हे विकल्यानंतर. इथे छोटं मोठं काही ना काहीतरी विकलं गेलं तर हे सकाळी पहाटेपासून संध्याकाळी 10-10:30 पर्यंत या ठिकाणी विक्रीला बसलेले असतात. बघू शकता नजारा कशा पद्धतीचा आहे. भारताला लाभलेला एक सुंदर असा समुद्र किनारा, पूर्ण स्वच्छ आणि सुंदर. कोणत्याही प्रकारचं घाण प्रदूषण पाणी नाही. या ठिकाणी कॅफे आहे. चहा नाश्ता जेवण वगैरे करू शकता तुम्ही. बोटिंग सुद्धा आहे. मी बोटानं दाखवलेल्या ती पोझिशन आहे ती बघू शकता. आयलँड आहे शेजारी पूर्ण मोठा. त्या ठिकाणी पण जाऊ शकतो आपण. गालिच्या पसरल्यासारखं शेवाळ बघू शकता तुम्ही. पावसाच्या वातावरणामुळे झालेलं. बाकीच्या ठिकाणी कुठेही अशा पद्धतीचं घाण नाही आहे कोणती. आणि ते शेवाळ पण तुम्हाला घाण दिसत नाही. सुपर म्हणजे सुपर एकदम. सनसेट पॉईंट पण आहे. फॅमिलीसह कुटुंबासहित आपण इथं फोटोशूट करू शकता. लहान मोठे खेकडे कसे आहेत बघता. बघा तुम्ही कोणत्या पद्धतीनं कसे खेकडे कुठून जातात, कसे येतात. अगदी पायाला स्पर्श करून जाणारे समुद्राच्या लाटा. समुद्राच्या लाटा अशा पायाला स्पर्श करून या दगडावरून जातात की जेणेकरून काय बोलणार, शब्दच कमी पडतात या ठिकाणी बोलण्यासाठी. बघू शकता आयलँड कशा पद्धतीनं आहे. त्या ठिकाणी पण जाता येतं. फक्त पाणी थोडंफार कमी झालं पाहिजे. पावसामुळे पाणी त्यामध्ये वाढलेलं आहे. स्थानिक लोक पण 9 ते 10 वाजेपर्यंत या बीचवरती असतात रात्री. आणि प्रेक्षक पण पॉवरफुल असतात. ज्यावेळी आकाशामध्ये ड्रोन कॅमेरा फिरत राहतो त्यावेळी ड्रोनच्या कॅमेरामध्ये जे कॅप्चर झालेला भाग आहे त्यामध्ये या बीचचं नाव दडलेलं आहे. त्यामुळं या बीचचं नाव ठेवलेलं आहे. कोणत्याही प्रकारे मनुष्याने हे नाव ठेवलेलं नाही किंवा कोणत्याही प्रकारचं नाव ठरवून ठेवलेलं नाही. फक्त ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले चित्र यावरून हा बीचचं नाव पडलेलं आहे. शेजारीच आपल्या 7 किलोमीटर अंतरावरती गोकर्ण महाबळेश्वर आत्मलिंग शंकराचं तिथं आहे. त्यामुळे तिथे पण महाप्रसाद वगैरे घेण्यासाठी खूप गर्दी राहते. गोकर्णपाशी समोरच आहे आपल्याला समुद्र आणि त्याच्या शेजारचा हा समुद्र बीच. एकांतात मस्तपैकी बसण्यासाठी बीच आहे.
आपल्या स्वतःच्या घरच्या फॅमिलींना, मित्रमैत्रिणी वगैरे यांना घेऊन येण्यासाठी एक नंबरचा स्पॉट आहे. खूप सुंदर स्पॉट आहे. पाणी पण स्वच्छ असल्यामुळं पाण्यात उतरवायला पण तुम्हाला काही अडचण नाही. बोटिंग आहे शेजारी. व्हिडिओ कुठंही स्किप करू नका, कंटिन्यू पहा. चॅनलला नवीन असेल तर पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा प्लीज, जेणेकरून माझ्या व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. नोटिफिकेशन टाकण्यासाठी पुढचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो याच्यानंतर मी टाकेन, तुम्हाला तो पण दिसून जाईल. गोकर्णाच्या शेजारी शिव गुफा आहे. खूप मोठी गुफा आहे, त्यामध्ये पण शिवलिंग आहे. या बीचपासून 2 किलोमीटर अंतरावरती ते शिवलिंग आहे. पूर्ण डोंगरामध्ये आहे. त्यामुळे हे पाहण्यासाठी तुम्हाला आवर्जून मोह आवरला नसला तर तारीख फिक्स करून येऊ शकता तुम्ही. यायलाच लागते पाहायला. कारण का या बीचचं नाव ओम या अक्षरात दडलेलं आहे. कारण का ड्रोन कॅमेरा ज्यावेळी वरती जातो, कॅप्चर होतं, त्यावेळी ओम आकाराचं चिन्ह दिसतं, पूर्ण ओम आकार. त्यामुळे या नावानं ओळखलं जातं याला, ओम बीच. गुगलवरती जरी टाकला तरी तुम्हाला कोल्हापूरपासून 370 किलोमीटरच्या अंतरावरती हा बीच आहे. गोकर्ण महाबळेश्वरच्या शेजारी 7 किलोमीटर अंतरावरती हा बीच आहे. सीझन 2025चा मी पहिला व्हिडिओ तुमच्यासमोर टाकलेला आहे, आवर्जून पहा. पिकनिक स्पॉटसाठी म्हटलं तर तुम्हाला पूर्ण येताना चहूबाजूनी झाडीचे फोटो पण घेण्यासाठी मोह आवरणार नाही. घनदाट झाडी, एकदम सुंदर नजारा. त्यामुळं काहीही करून तुम्हाला हे बघण्यासाठी भुरळही पडणारच. लहान लहान खेकडे, समुद्राच्या लाटा बघू शकता कशा पद्धतीने येतात. अगदी पायाला स्पर्श करून जातात. इकडून तिकडे, तिकडून इकडे खेकडे बघा कसे पळतात. आता मोठी एक लाट येऊन जाईल तुम्हाला सुंदरपैकी अशी. पाहू शकता लाटा कशा पद्धतीने पायाला स्पर्श करून जातात. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल स्वामींची उपस्थिती या चॅनलवरून सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटेच्या बटनाला क्लिक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्या तरी गोष्टी पण आपल्याला पाहायला भेटतील किंवा शिकायला भेटतील. यावरून तुम्ही व्हिडिओ काढू शकता, शूट करू शकता, फोटोची अल्बम बनवू शकता, की जेणेकरून घरच्या फॅमिलीची आठवण राहील की या बीचवरती आलेली. जय शिवशंकर, श्री स्वामी समर्थ. पाहू शकता लाटा कशा पद्धतीने येतात इथे. धन्यवाद मित्रांनो.